टीए आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र टीए टेरिटोरियल आर्मी भरती या ठिकाणी 16 नोव्हेंबर पासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो टीए टेरिटोरियल आर्मी भरतीचा आहे। तर 4 सेंटरवर आपलं ग्राउंड आहे। देवराळी सेंटर नाशिक झालं, कोल्हापूर सेंटर झालं, बेळगाव कर्नाटक झालं, त्याचबरोबर सिकंदराबाद तेलंगणा झालं आणि ह्या 4ही सेंटरवर जे विद्यार्थी मित्रांनो एकाच दिवशी ग्राउंड आला आहे। 16 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर, 18 नोव्हेंबर, 19 नोव्हेंबरला सर्व जिल्ह्याचा ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो एकाच दिवशी या ठिकाणी आला आहे। तर या 4 सेंटरपैकी एका सेंटरवर आपल्याला या ठिकाणी भरती देण्यासाठी जाता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि टी आर्मी रॅली भरतीमध्ये शिक्षण फक्त 8वी पास लागते, 10वी पास लागते। तुम्ही 8वी जरी पास असाल तरी सुद्धा आपल्याला भरती देता येते। कोणताही फॉर्म नाही भरावा लागत, ऑफलाईन भरती आहे। डायरेक्ट आपल्याला भरतीच्या ठिकाणी जावं लागते। एक दिवस अगोदर मी तुम्हाला ग्राउंडच्या तारखा याच्या अगोदर या ठिकाणी सांगितलेल्या आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर यावर्षी कॉम्पिटिशन असणार आहे का, यावर्षी जास्त कॉम्पिटिशन असणार आहे की नसणार आहे। त्याचबरोबर यावर्षी 1600 मीटर रनिंगसाठी चांगला टाइम कोणत्या सेंटरवर देणार आहे। देवराळी सेंटर नाशिक झालं, बेळगाव कर्नाटक झालं, त्याचबरोबर सिकंदराबाद झालं, त्याचबरोबर कोल्हापूर सेंटर झालं। ह्या सेंटरपैकी चांगलं सेंटर कोणतं आहे, कोणत्या सेंटरवर चांगला 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग देणार आहे, चांगले पूरक कोणत्या सेंटरवर घेणार आहे, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। कोणत्या सेंटरवर आपल्याला जायचं याबद्दल सुद्धा बोलणार आहे। ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, कोणकोणते आपल्याकडून फॉर्म लिहून घेतलं जाणार आहे आणि ग्राउंडच्या अंदर कोणकोणते आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे, या संपूर्ण याच्यावर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। टी आर्मी रॅली भरती निघाली, यामध्ये 8वी पास आणि 10वी पास आपण यामध्ये लागणार आहे आणि वयोमर्यादा यामध्ये 18 ते 42 वर्षापर्यंत आपलं जर वय असेल तर आपल्याला भरती या ठिकाणी देता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता टी आर्मी रॅली भरतीमध्ये यावर्षी कॉम्पिटिशन जास्त असणार आहे की नसणार आहे तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी कॉम्पिटिशन या ठिकाणी कमी असणार आहे, एक लक्षात ठेवा। मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कॉम्पिटिशन कमी असणार आहे, कारण की मागच्या वर्षी टी आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं होतं। तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर पोरं मागच्या वर्षी जे गेले होते, भरपूर पोरं महाराष्ट्रातून गेले होते। यावर्षी तरी मला पोरांमध्ये एवढा इंटरेस्ट नाही वाटला, पण मागच्या वर्षी जर आपण पाहिलं मागच्या वर्षीमध्ये मुलांमध्ये एवढा इंटरेस्ट होता, भरपूर विद्यार्थी गेले होते महाराष्ट्रातील आणि त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी मुले कमी घेतले होते, तर त्यामुळे भरपूर विद्यार्थी डिमोटिवेट झालेले आहे। जे मागच्या वर्षी पोरं गेले होते तर ते पोरं या ठिकाणी डिमोटिवेट झाले की बाबा त्या ठिकाणी कमी पोरं घेते, 6 पोरं घेते, 7 घेते, 8 घेते, अशा प्रकारे कमी पोरं घेते आणि 300-300 पोरं सोडते, असे त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वाटून राहिले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला या ठिकाणी खचून नाही जात आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी कमी पोरं कोण घेतले होते, मागच्या वर्षी जागा कमी होत्या आणि यावर्षी जागा भरपूरून यावर्षी आहे, जागा भरपूर यावर्षी आहे, एक लक्षात ठेवा। तर पहा देवराळी सेंटर नाशिकला सुद्धा 300+ जागा आहे, देवराळी सेंटर नाशिकला, ठीक आहे। आणि त्याचबरोबर बेळगाव कर्नाटकला सुद्धा 320 ते 26 जागा या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर सिकंदराबाद तेलंगणामध्ये सुद्धा 300च्या वरचा जागा या ठिकाणी आहे आणि कोल्हापूर सेंटरमध्ये सुद्धा बऱ्यापैकी जागा या ठिकाणी 179च्या आसपास या ठिकाणी जागा आहे। तर यावर्षी जागा भरपूर आहे आणि त्याचबरोबर यावर्षी ज्या विद्यार्थी मित्रांनो जास्त पोरं या ठिकाणी भरती देण्यासाठी जाऊ नाही शकत, कारण की यावर्षी पोलीस भरती सुद्धा निघाली आहे राज्यामध्ये। पोलीस भरती असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या मागे या ठिकाणी लागले आहे, सगळेच्या सगळे जण जे या ठिकाणी पोलीस भरतीच्या मागे लागले आहे। तर त्यामुळे जे भरपूर विद्यार्थी टी आर्मी रॅली भरतीसाठी जाते म्हणा, मी असं नाही म्हणत, जाते भरपूर जण जाते, पण मागच्या वर्षी सारखे जे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी पोरं जाणार नाही, कारण की यावर्षी पोलीस भरती सुद्धा निघाली आहे आणि मागच्या वर्षी भरपूर विद्यार्थी डिमोटिवेट झाले होते टी आर्मी रॅली भरती देऊन, ठीक आहे। तर आपल्याला डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही, कारण की मागच्या वर्षी जागा कमी होत्या पण यावर्षी जागा जास्त आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता टी आर्मी रॅली भरतीमध्ये ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे। तर पहा टी आर्मी रॅली भरतीमध्ये एक उदाहरण तुम्हाला देऊन आलं, 16 नोव्हेंबरला बेळगाव कर्नाटक झालं, देवराळी सेंटर नाशिक झालं, त्याचबरोबर कोल्हापूर सेंटर झालं। तर ह्या काही सेंटरवर कोल्हापूर झालं, सांगली, सातारा ह्या जिल्ह्याचा ग्राउंड आहे 16 नोव्हेंबरला। तर आपल्याला एक दिवस अगोदर या ठिकाणी जायचं, म्हणजे 15 नोव्हेंबरला त्या ठिकाणी रात्री तुम्ही त्या ठिकाणी पोहोचा, रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत तुम्ही ग्राउंडवर त्या ठिकाणी हजर राहा, कारण की एक दिवस अगोदर या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर एंट्री मुलांना देऊ शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळी 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जाणार आहे, आधार कार्ड आणि त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, ठीक आहे। ह्या 2 डॉक्युमेंटवरच आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिली जाणार आहे आणि कोणकोणत्या सेंटरवर जे डोमिसाईल सुद्धा मागणार आहे, म्हणजे 3 सेंटर कोणकोणत्या सेंटरवर या ठिकाणी कोणकोणत्या सेंटरवर 3 डॉक्युमेंट लागणार आहे,
गेटच्या अंदरच्या एंट्रीच्या वेळेस आधार कार्ड झालं, त्याचबरोबर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं आणि डोमिशियल झालं, ठीक आहे। तर हे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला न्यायचं आहे। तर जोपर्यंत आपण रनिंग काढत नाही तोपर्यंत फक्त हे 3 डॉक्युमेंट लागले, हे 2 ते 3 डॉक्युमेंट आपल्याला लागते जोपर्यंत आपण रनिंग काढत नाही। जसं आधार कार्ड झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि डोमिशियल, ठीक आहे। हे एवढे डॉक्युमेंट लागते। ज्यावेळेस तुम्ही रनिंग काढली त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केला जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तुम्ही जर रनिंग काढली नाही तर तुमच्याजवळून कोणतेही डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केलं जाणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थी मेसेज करून सांगणार कोणकोणते डॉक्युमेंट लागते, ठीक आहे। तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिलं जाणार आहे हे डॉक्युमेंट पाहून, आणि हे झाल्यानंतर मुलांपासून एक फॉर्म लिहून घेतला जाणार आहे। स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, नॉर्मली फॉर्म आपलं नाव त्या फॉर्मवर लिहावं लागणार आहे, आधार कार्ड लिहावं लागणार आहे, आजची तारीख या ठिकाणी लिहावं लागणार आहे, ज्या दिवशी ग्राउंड आहे त्या दिवशी, ठीक आहे। तर हे काही बस एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला लिहावं लागणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर एवढं काही आपल्याला माहिती त्या पर्चीवर या ठिकाणी लिहावं लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ते झाल्यानंतर आपलं 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी चालू होणार आहे। 1600 मीटर रनिंगसाठी एका बॅचमध्ये 200 किंवा 300 पोरं रनिंगसाठी ते सोडणार आहे, आणि त्यामधले जे विद्यार्थी मित्रांनो ॲक्सिलेंटमध्ये 1 ते 3 पोरं त्या ठिकाणी ॲक्सिलेंटमध्ये घेतले जाणार आहे, आणि सेकंड ग्रुपमध्ये जवळपास जास्तीत जास्त 5 जण या ठिकाणी घेतले जाणार आहे। पण यावर्षी जास्त या ठिकाणी घेऊ शकते, मागच्या वर्षीची गोष्ट मी तुम्हाला सांगून राहिलो, ठीक आहे। तर मागच्या वर्षी 8 पर्यंत पोरं त्या ठिकाणी घेत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग सुद्धा कमी होता, तर यावर्षी टाइम या ठिकाणी जास्त भेटू शकते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि रनिंग काढल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना त्या ठिकाणी काय असणार आहे, लॉंग जंप मारायला लावते, झिगझॅग मारायला लावते, आणि त्याचबरोबर आपल्या 10 पुलअप्स त्या ठिकाणी काढले जाते। 10 पुलअप्स झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी 10 पुलअप्सले जे 40 मार्क आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। बाकी झिगझॅग आणि लॉंग जंपले मार्क नाही आहे, ते फक्त असेच घेतले जाते, डबल चान्स देते, नाही पडली तर काही टेन्शन नाही घ्यायचं, ठीक आहे। हे झाल्यानंतर आपलं उंची वगैरे मोजलं जाते, उंची झाल्यानंतर 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट मुलांपासून घेते। तर डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, आधार कार्ड, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झाला, शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते, शाळा सोडला दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड ना, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस स्टेशनमधलं अनमॅरिड सर्टिफिकेट, आणि लग्न झालं असेल तरी सुद्धा भरती देता येते, मॅरिड सर्टिफिकेट नाही येतं। त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, नोटरी सुद्धा आपल्याला न्यायची आहे, आणि फोटो नाही 20 ते 30 फोटो असू दे, एवढं काही डॉक्युमेंट लागणार आहे, आणि प्रत्येक याच्या 2-2 झेरॉक्स आहे, ठीक आहे। तर एवढं काही डॉक्युमेंट आपल्याला भरतीला या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा। स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल। आता कोणत्या सेंटरवर जास्त पोरं घेणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते, तर 5 विद्यार्थी मित्रांनो बेळगाव कर्नाटकला जास्त पोरं घेण्याची दाट शक्यता आहे, जवळपास 200 पोरं त्या ठिकाणी सोडू शकते, आणि त्यामधले जे कोणकोणत्या बॅचमध्ये 20 पर्यंत पोरं त्या ठिकाणी घेऊ शकते, आणि 1600 मीटर रनिंगसाठी तो टाइम भेटू शकते, तर जवळपास 5 मिनिट 20 सेकंड पर्यंत टाइम भेटण्याची दाट शक्यता आहे। चांगली जर रनिंग असेल तर बेळगाव कर्नाटकला सुद्धा जाऊ शकता, भरपूर जागा त्या ठिकाणी आहे। आणि दुसरी गोष्ट, सिकंदराबादमध्ये सुद्धा चांगले पोरं या ठिकाणी घेऊ शकते, कारण की महाराष्ट्राच्या बाहेर आहे, जास्त पोरं महाराष्ट्राच्या बाहेर या ठिकाणी जात नाही, लक्षात ठेवा। तर त्या ठिकाणी सुद्धा कॉम्पिटिशन कमी असू शकते, त्या ठिकाणी सुद्धा 1600 मीटर रनिंगसाठी 200-300 पोरं सोडू शकते, 200 सोडू शकते, तर त्यामधले सुद्धा रनिंगमध्ये जवळपास 20-25 पोरं त्या ठिकाणी घेऊ शकते, आणि 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे 5 मिनिट 20 सेकंडपर्यंत भेटण्याची दाट शक्यता आहे। तर हे 2 सेंटर आहे, तर हे जे विद्यार्थी मित्रांनो दूर आहे, बेळगाव कर्नाटक सुद्धा एकदम शेवटी आहे, कर्नाटकला लागून आहे, तर ह्या 2 सेंटरवर ज्या महाराष्ट्रातील जास्त विद्यार्थी या ठिकाणी जात नाही, त्यामुळे जास्त कॉम्पिटिशन त्या ठिकाणी राहत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। बाकी देवराळी सेंटर नाशिकला पण जागा चांगल्या आहे, पण त्या ठिकाणी जास्त पोरं जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। देवराळी सेंटर नाशिक पण चांगला आहे, महाराष्ट्रातील जास्त पोरं जे देवराळी सेंटर नाशिकला जाणार आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये ते महाराष्ट्राच्या मधात येतं, त्यामुळे आजूबाजूचे सर्व जिल्ह्यातले पोरं नाशिकला या ठिकाणी चालले, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओ थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।